नमस्कार, स्वराज्य माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत अकोले तालुक्यातील वंदा फॉल या ठिकाणी। आज अकोले तालुका म्हणजे महाराष्ट्राची चेहरापुंजी समजला जातो। या ठिकाणी प्रचंड मुसळधार पाऊस या ठिकाणी चालू आहे आणि आज आपण आलेलो आहे वंदा फॉल या ठिकाणी। आज आपण या ठिकाणी पाहू शकतो वंदा फॉलवरती हा 11 मीटर धारण केलेला आहे। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे। अकोले तालुक्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरले असून सर्व नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे। भंडारा धरणातून आज संध्याकाळी 27,000 क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले आहे। यामुळे नदीच्या काठावरील गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे। भंडारा परिसरातील सर्व धबधबे मोठ्या प्रमाणात कोसळत आहेत। परदेशातला कुठलाही धबधबा नसून हा आहे आपल्या महाराष्ट्रातील अकोले तालुक्यातील वंदा फॉल। आपण या ठिकाणी पाहू शकतो हे वंदा फॉलचा 11 मीटर वंदा फॉलच्या चारी बाजूला आता प्रचंड प्रमाणात पाणी आलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे आणि आता भंडारा परिसरातील सर्व धबधबे मोठ्या प्रमाणात कोसळत आहे। अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात। रंधा फॉलने रौद्ररूप धारण केलं आहे। रंधा फॉलचं सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत। मोठ्या प्रमाणात कोसळणाऱ्या पावसामुळे प्रवरा नदीवरील सर्व छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत, तर अकोल्यातील मोठ्या पुलाला पाणी लागण्याची शक्यता आहे। यामुळे नागरिकांनी दक्षता पाळावी असं आवाहन करण्यात येत आहे। स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक, अकोले, अहमदनगर।